पिलो मी, काही केलं, चहाच्या अगोदर पिलो असे सुद्धा म्हणणारी काही माणसं आहेत. उठल्यापासून झोपेपर्यंत दारू पिली, कधी कोणाला नीट बोललो नाही, कधी कोणाशी नीट वागलो नाही. शेजाऱ्याचा दरवर्षी हातभर बांध फोडायचो, खूप काही काही केलं. आता मात्र मला पश्चाताप होतोय. असाच पश्चाताप पांडवांना झाला होता. कौरव पांडवांचं युद्ध एवढं भयानक होतं महाराज, एवढं भयानक होतं. किती युद्ध होतं सांगू. कौरवांचं आणि पांडवाचं युद्ध ज्या ठिकाणी झालं त्या ठिकाणाचं नाव आहे कुरुक्षेत्र. धर्मक्षेत्री कुरुक्षेत्रे समवेता युवत्सवः मामकः पांडवाश्चैव किं कुर्वत संजय. संजयाने सगळं सांगावं. कोणती बुद्धभूमी होती? त्या क्षेत्राचं नाव आहे कुरुक्षेत्र. कुरुक्षेत्राचं युद्ध होऊन एवढे वर्ष झाले, आता सुद्धा कुरुक्षेत्रामध्ये ज्या जागी युद्ध झालं त्या जागावरती गवत उगवत नाही महाराज. आता युद्धाचा परिणाम, शस्त्रास्त्राचा परिणाम. तेव्हाच तर सोड. मला वाटतं दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानमधली 2 शहरं उद्ध्वस्त झाली होती. एक होतं हिरोशिमा आणि दुसरं होतं नागासाकी. अणुबॉम्बचा प्रयोग झाला हिरोशिमा आणि नागासाकी या शहरावरती. त्याचा परिणाम असा झाला महाराज, आता या घडीला, या वर्षी जपानमध्ये युद्ध होऊन जवळपास 60-70 वर्ष होऊन गेले. आता सुद्धा त्या घडीला जपानमध्ये हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये जन्माला येणाऱ्या लेकरापैकी 25 ते 30% लेकर अपंग जन्माला येतात. हा परिणाम कशाचा आहे? हा अण्वस्त्राचा परिणाम आहे, हा युद्धाचा परिणाम आहे. युद्ध कोणाला चांगलं नसतं महाराज. युद्ध देशाला चांगलं नाही, युद्ध राज्याला चांगलं नाही, युद्ध गावाला चांगलं नाही, भांडण गावाला चांगलं नाही, भांडण घराला चांगलं नाही, भांडण भाऊकीला सुद्धा चांगलं. एवढी गोष्ट आजच्या कथेतून लक्षात घ्या मायबा. भांडण कोणालाच चांगलं नाही. जुनी माणसं म्हणायची, शाण्या माणसांनी कधी कोर्टाची पायरी चढायची नाही म्हणायचे. का? त्यांना माहित होतं. आणखी पुढे बोलू. एखाद्या एकर शेतीच्या वादासाठी माणसाने दुसरी 10 एकर खपवली, बरोबर ना. 1 एकर मिळवण्यासाठी किंवा 1 एकरचा ताबा ठेवण्यासाठी दुसरी 10 एकर गेली मायबाप. माझे हात जोडे विनंती आहे, छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण आपली भांडणं टाळा. मग तो भांडण कोणतं असेल, राजकारणाचं असेल, भावकीचं असेल, धर्माचं असेल, कुठलंही असेल, छोटी मोठी भांडणं कधीच कोणाला चांगले नसतात. माणसाने होईल तेवढं आपल्या आयुष्यामधून भांडणापासून दूर झालं पाहिजे. तुम्ही म्हणाल मग एखादा अंगावर आला तर काय करावं? शास्त्र असं सांगतं, अंगावर जरी मारायला माणूस आला तरी त्याला काही वेळ तुम्ही क्षमा करा, काही वेळ क्षमा करा महाराज. मारणारी माणसं सुद्धा पश्चाताप करतात महाराज. सांगेन मी आपल्याला. तुकोबारायांच्या काळामध्ये एक मुंबाजीबुवा नावाचे गोसाई होते. मुंबाजीबुवा आणि तुका महाराजांची परिस्थिती सर्वसामान्य होती महाराज. साधा माणूस, गरिबी परिस्थिती. तसं पाहिलं तर पहिला काळ तुकोबारायांचा ऐश्वर्याचा. पुण्याच्या सावकाराने तुकोबारायांना मुलगी दिली होती. म्हणजे तुकोबाराय काय गरीब नव्हते, पण नंतर वैराग्य झालं आणि आहे ते सगळं लोकांना वाटून दिलं. हळूहळू गरिबी आली. तुकोबाराय जनावर राखायचे. जनावर राखता भजन करता भजनामध्ये तल्लीन झाले की तुकोबारायांची जनावर शेजाऱ्याच्या त्या पिकामध्ये गेली. योगायोगाने ती मुंबाजीबुवाच्या पिकात गेली. ऐका हो, मुंबाजीबुवाच्या पिकामध्ये जनावर गेल्यानंतर काय एवढा काय अपराध झाला होता सांगायचं समजावून. मुंबाजीबुवांना एवढा राग आला. मुंबाजीबुवांनी माझ्या तुकोबारायांना बोराट्याच्या काठीने रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं. रक्तबंबाळ होईपर्यंत तुकोबारायांना मारावं. तुकोबाराय शांत आहे. मार खाल्ला महाराज. आणि रक्तबंबाळ झालेले तुकोबाराय घरी आले आणि रक्तबंबाळ ही अवस्था पाहिल्याबरोबर आईसाहेबांनी विचारलं, का हो मालक, काय झालं? ही कोणी केली तुमची अवस्था? कुणी केली? तुकोबारायांनी सांगितलं नाही मुंबाजीबुवांनी केली म्हणून. तुकोबाराय आईसाहेबाला काय म्हणले माहितीये का? ही अवस्था माझ्या पांडुरंगाने केली म्हटलं. म्हणजे चांगला काळ आणला तरी पांडुरंगानेच आणला आणि वाईट काळ आणला तरी पांडुरंगानेच आणला. कोणी केली ही अवस्था? रक्तबंबाळ आहात मालक तुम्ही, माझ्या पांडुरंगाने केली आहे. आईसाहेबांनी तुकोबारायांच्या त्या अंगावर पूर्ण हळद लावली, तेल लावलं. तुकोबाराय थोडे शांत झाले. बसल्या थोडीशी डुकली लागली. रात्रीच्या 11 वाजता तुकोबाराय जागे झाले. आणि जागे झालेले तुकोबाराय रात्रीच्या 11 वाजता उठले. आईसाहेबांकडनं थोडस तेल घेतलं, थोडीशी हळद घेतली आणि तुकोबाराय निघाले महाराज. रात्रीच्या 11-12 वाजता तुकोबाराय मुंबाजीबुवाचा दरवाजा वाजवत आहेत आणि दरवाजा वाजून आवाज दिला. दरवाजा उघडा.
आतून आवाज आला, कोण आहात आपण? सांगितलं मी तुकोबा आहे. मुंबाजी बुवाचा गैरसमज झाला की आपण याला दुपारी मारले, हे नक्की भावकीचे 10-5 माणसं घेऊन आपल्याला मारायला आला असेल. पण लक्षात ठेवा, वाईट वर्तणुकीचा बदला घेतात ती माणसं असतात आणि वाईट वागण्याला सुद्धा उपकारामध्ये बदलतात ती संत असतात. तो दरवाजा उघडायची काही त्याची हिंमत होत नव्हती. पुन्हा तुकोबारायांनी विनंती केली, मालक दरवाजा उघडा. दरवाजाच्या त्या पट्टीतून त्या झरोख्यातून त्यांनी पाहिलं तर लक्षात आलं की तुकोबारायांची एका हातामध्ये हळद होती आणि एका हातामध्ये तेल होते. त्यांना त्याचं काही गमकच कळेल. पाहिलं तर तुकोबा एकटे आहेत. दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडल्यानंतर तुकोबारायांनी त्या माणसाला बोलायला सुरुवात केली, मुंबाजी बुवाला, बुवा माझ्याकडनं चूक झाली, माझी जनावरं तुमच्या पिकात गेली आणि चुकीची शिक्षा म्हणून तुम्ही मला बोराटीच्या काठीने मारलं. तुम्ही योग्य केलं, चुकीची शिक्षा मिळाली पाहिजे. मला बोराटीच्या काठीने मारत असताना तुमच्या हाताला किती त्रास झाला असेल, तुमचा हात किती दुखत असेल. तुमचा दुखत असणारा हात मी तेल लावून आणि हळद लावून चोळून द्यायला आलोय. काय अंतःकरण आहे ना तुकोबारायांचं. याच मुंबाजी बुवानी तुकोबारायांना गावातून उठवून लावण्याचा प्रयत्न केला, घर उठवून लावण्याचा प्रयत्न केला. रामेश्वर शास्त्री सारख्या माणसांनी तुकोबारायांच्या वह्या बुडवायला लावल्या. पण एवढे वाईट वागणारी माणसं सुद्धा एक दिवस त्यांना पश्चाताप झाला आणि रामेश्वर शास्त्रीने तुकोबारायांची आरतीच लिहिली. महाराज आरती लिहिली. म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. किंवा तुकोबारायाचा दुसरा एक अभंग रामेश्वर शास्त्रीने लिहिलाय, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जळी दगडा सहित वह्या तारी येल्या जैसा लाह्या म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा. रामेश्वर शास्त्रीने आयुष्यभर तुकोबारायांना त्रास दिला, पण एक दिवस रामेश्वर शास्त्रीने सुद्धा त्या गोष्टीचा पश्चाताप झाला. वाईट वागणारी माणसं, त्रास देणारी माणसं त्रास देऊन 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 एक दिवस दमतात महाराजांना. एक दिवस त्यांना पश्चाताप होतो. तुम्ही कितीही वाईट वागा, काही करा, पश्चाताप होतो. सामान्याचा सोडा, पांडवांना पश्चाताप झाला. पांडवांना म्हटलं की या सत्तेसाठी, या लालसेसाठी आपण कितीतरी बांधव मारले, कितीतरी सैनिक मारले, कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त केली. आणि पश्चाताप दग्ध हे पांडव पश्चाताप करण्याकरता किंवा प्रायश्चित्त घेण्याकरता हिमालयात गेले. हिमालयात गेल्यानंतर भगवान शिवजींची भेट व्हावी, शिवजींच्या भेटीसाठी गेले. पण हा बाबा काही एवढा सहजासहजी भेटतोय? भगवान शिवजी काही सहजासहजी भेटत नाहीत. भगवान शिवजी नेमकं ज्या मार्गाने सगळे देव जात होते त्या मार्गाने पांडव गेले. भीमदादाच्या लक्षात आलं की महादेवाने कोणता तरी वेगळं स्वरूप धारण केले. त्यावेळेला त्याचे सगळे भैसे होते, बैल होते, ते सगळे जायला लागले. भीमदादाने काय केलं, मोठं स्वरूप धारण केलं. सगळे बैल खालून गेले महाराज भीमाच्या खालून. पण महादेव कसे खालून जातील पाया खालून भीमाच्या? आणि मग महादेवाच्या लक्षात आलं आता भीमाला दर्शन द्यावं लागतंय. भगवान शिवजी तिथेच त्या हिमालयामध्ये गुप्त झाले आणि पशुपतीनाथला प्रगट झाले. म्हणून केदारनाथला जर गेलात तर केदारनाथला भगवान परमात्म्याच्या पाठीचं दर्शन आहे आणि मुखाचं दर्शन आहे काठमांडू मध्ये, नेपाळमध्ये पशुपतीनाथला. तसं पाहिलं तर नेपाळ हा सुद्धा मूळ आपलाच देश आहे, भारत देश आहे. नंतर त्या देशाची वेगळी मागणी झाली आणि वेगळा देश जरी झाला असला तर हिंदू राष्ट्र आणि भारताचं एक अविभाज्य घटक असणार त्यावेळेचा नेपाळ होता. 4 धामापैकी हे 4 धाम आहेत. एक धाम श्री क्षेत्र रामेश्वरम. या रामेश्वरम सारख्या पवित्र शिवलिंगाची स्थापना जर कोणी केली असेल तर माझ्या भगवान श्री रामचंद्र प्रभूंनी केली. महाराज रामाने शिवलिंगाची स्थापना करावी आणि भगवान कृष्ण परमात्म्याने किंवा रामाने भगवान महादेवाला बोलवावं. ऐका मी सांगेन पुढे. गोकुळामध्ये भगवान कृष्ण परमात्मा जन्माला आले. जन्माला आल्यानंतर जशी सर्व माणसं त्या देवाला पाहायला येत होते तसं भगवान शिवजींना सुद्धा वाटलं की आपण भगवान कृष्ण परमात्म्याला पाहायला जावं. आणि कृष्ण परमात्म्याला पाहण्याकरता भगवान शिवजी दरवाजात आले. दरवाजात आल्यानंतर महादेवाच्या गळ्यात साप आणि ते असा थोडासा वेगळा विषय पाहिला. आणि वेगळं स्वरूप पाहिल्यानंतर जी यशोदा माता होती ती यशोदा माता काही त्यांना घरात आत येऊ देईना. भगवान शिवजी म्हणाले मला कृष्ण कन्हैया, मला बाळाला पाहायचे. ते काय आतच येऊ देईना. भगवान शिवजी म्हणाले नेमकं का पाहू देत नाहीस मला, त्या लेकराला सांग ना. यशोदा म्हणली अरे तू कोण आहेस, कुठलाच मला माहित नाही. तुझ्या गळ्यामध्ये एवढा मोठा साप, माझं एवढं लेकरू सापाला बघून घाबरल ना. महादेव विनोदाने काय म्हणले माहितीये का,
विनोदाने कळेल का बघा आपल्याला. माझ्या तर गळ्यात साप आहे, तुझं लेकरू तर सापावर झोपतं. यशोदा म्हणली माझं लेकरू सापावर नाही, माझ्या लेकराला मखमली गादी आहे, ऐश्वर्याची गादी आहे, श्रीमंती आमच्याकडे, राजाचा पुत्र आहे तो. भगवान शिवजी म्हणले सापावर झोपतंय याचा विचार कर, मला करू दे त्याचं दर्शन. नाही दर्शन केलं, पाठवून लावलं. भगवान शिवजीचा आणि कृष्णाकडे याचा संवाद चालू आहे. आणि भगवान शिवजी म्हणतात कृष्णा भेटायला आलो पण भेटू दिलं नाही तुमच्या आईला. भगवान कृष्ण परमात्मा शिवजीला म्हणतात भेटायची इच्छा जेवढी तुम्हाला होते त्याच्यापेक्षा जास्त मला होती हो, पण मध्ये आई आली ना. बऱ्याच वेळेला लोक म्हणतात कथा ऐकण्याची इच्छा जशी तुम्हाला ऐकण्याची इच्छा तशी मलाही सांगण्याची इच्छा आहे ना. मग काय येता येत नाही, मध्ये कुठली तरी अडचण येते, घरचं काही काम तर निघतंय, पाहुणे तरी येतात, याच्यामध्ये अडचण येते. ही मधली जी आई आहे ना, ही जी माया आहे ना, ही माया आपण कुठेतरी दूर करूया. आईला आपण मग काय करू, आईला कन्व्हिन्स करू, आईला मॅनेज करू. कसं? भगवान परमात्माने शिवजींना सांगितलं बघ उद्या देवा असं करतो आम्ही, उद्या मी रडायला लागतो आणि रडता रडता मी कोणालाच शांत होत नाही, कोणालाच शांत होत नाही. आणि मग सगळेजण म्हणतील दृष्ट लागली, दृष्ट लागली. आणि त्यावेळेला तुम्ही सगळीकडे बोभाटा करायचा, आम्ही दृष्ट काढतो, आम्ही दृष्ट काढतो, आम्ही दृष्ट उतारतो. भगवान शिवजीची कृष्ण परमात्म्याची प्लॅनिंग ठरली. भगवान शिवजी मग गावाच्या बाजूला गेले. गावाच्या बाजूला जाऊन एका झाडाखाली थांबले, सोबत नंदी आदी करून काही गण होते. त्यांनी सगळ्या गावामध्ये बोबाटा केला, आम्ही दृष्ट काढतो, कोणाला जर नजरेची बाधा झाली असेल तर आम्ही पंचांग पाहतो, मनापत्रिका पाहतो, दृष्ट काढतो, दृष्ट काढतो. सगळ्या नगरीमध्ये जय जयकार, नजर उतारने वाला महात्मा आया, नजर उतारने वाला महात्मा आया, बहुत बडे महात्मा, बहुत बडे महात्मा. बोबाटा झाला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उगच काही कारण नसताना कृष्ण परमात्म्याने रडायला सुरुवात केली. एवढे रडायला लागले, एवढे रडायला लागले, काही केलं तरी ते काही शांत होत नाही. रडती माझी बाळताने समजावी तारा हिना, रडती माझी बाळताने समजावी तारा हिना. भगवान परमात्मा रडायला लागले, पण बाळके थांबत नाही, रडायचं काही थांबत नाही. यशोदा मातेने समजावण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळ्या गोष्टी खायला मागेल ते खायला द्यायला लागले. भगवान परमात्मा काही शांत होत नाहीत. तेवढ्या वेळामध्ये यशोदा मातेने सासूबाईला विचारलं, सासूबाई सकाळपासून लेकरू रडतंय, खात नाही, पित नाही, काय करावं काही कळत नाही. सासूने सांगितलं नजर लागली असेल, दृष्ट लागली असेल, दृष्ट काढ. मग यशोदा मातेने ते छोटा छोटा प्रयत्न केला. ते दगड काही इकडून फिरवला, ते झाडू फडा फिरवला, तोंडावर थुकून पाहिलं, थू 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 थू. काय सगळ्या कोटाने केले, पण ते नजर कमी होईना. मग कुणीतरी सांगितलं आपल्याला नजर काढता येत नसेल तर गावात चर्चा चालू आहे, ते नजर काढणारा कोणीतरी महात्मा आलाय, नजर काढणारा महात्मा आलाय, त्याला बोलवून आणू. आणि मग यशोदेने सांगितलं तो नजर काढणारा महात्मा, त्याला बोलवून आणा. ऐका मायबाप, ज्या महादेवाला घरातून हाकलून दिलं होतं त्या महादेवाला वाजत गाजत आणलं होतं. हे सांगू आपल्याला.
तुम्हाला जर एखाद्या घरातून हाकलून लावण्याची वेळ आली असेल किंवा हाकलून जर लावलं असेल, निराश होऊ नका. तुमचं कर्म, तुमची सेवा एवढी मोठी करा, हाकलून लावणारी माणसं सुद्धा तुम्हाला एक दिवस वाजत गाजत आणल्याशिवाय राहणार नाही. वाजत गाजत आणतील मला. आपली सेवा एवढी मोठी करायची, आपला अधिकार एवढा वाढवायचा की हाकलून देणारी माणसं, दूर सारणारी माणसं सुद्धा एक दिवस तुम्हाला वाजत गाजत घरी आणल्याशिवाय राहणार नाहीत. मायबाप भगवान शिवजींना वाजत गाजत दरवाजापर्यंत आणलं. भगवान शिवजींचं स्वागत झालं आणि भगवान शिवजींना बसवलं आणि घरामध्ये असणारा भगवान परमात्मा आत आणला आणि भगवान परमात्म्याला समोर शिवजींच्या समोर आणलं आणि महादेवाची आणि कृष्ण कन्हैयाची नजरानजर झाली. महाराज दोघांनी एकमेकाकडे पाहिल्याबरोबर धाय मोकळून रडणारा भगवान परमात्मा, भगवान कृष्ण परमात्मा आता खतखत खतखत हसायला लागला आणि मग यशोदा मातेने ज्या महादेवाला हाकलून लावलं होतं त्या महादेवाचे आभार मानले. देवामध्ये जर वाद असतात, एवढंच नाही तर तुम्ही गोकुळला जर गेलात, गोकुळामध्ये जिथे भगवान कृष्ण परमात्म्याचं मंदिर आहे, जिथे आजही जिथे नंदबाबाचा महाल आहे, त्या नंदबाबाच्या महालाच्या डाव्या बाजूला भगवान शंकराचं मंदिर आहे. आशुतोष भगवंताच्या रूपाने आजही भगवान शिवजी कृष्ण कन्हैयाच्या जवळ उपस्थित आहे. देवादेवामध्ये वाद नाही, वाद आहे तो तुमच्या आमच्यामध्ये आहे. भगवान शिवजींची स्तुती करायची आणि विष्णूची निंदा करायची हे कधी सहन होणार नाही. आणि भगवान विष्णूची भक्ती करायची आणि शिवजीची निंदा करायची हे कधीच भक्ताला सहन होणार नाही. सती माता आपल्या पित्याला म्हणते आहे, प्रभो पिताजी, माझ्या मालकाचं नाव घेतल्यानंतर अनेकांचं कल्याण होतंय, पण त्या मालकाची जर तुम्ही निंदा करत असाल, त्या मालकाविषयी जर तुम्ही अपशब्द बोलत असाल तर माझ्या जगण्याला काही अर्थ नाही. उठली आणि त्या यज्ञकुंडामध्ये उडी टाकली आणि स्वतःचा देह तिने भस्मसात केला. ही वार्ता भगवान शिवजींना कळाली. त्यावेळेला भगवान शिवजींनी वीरभद्राला पाठवलं, नंदिकेश्वराला पाठवलं आणि वीरभद्राने तो दक्षाचा पूर्ण यज्ञ विध्वंस केला आणि यज्ञ विध्वंस केला आणि दक्ष प्रजापतीचं डोकं छाटलं, डोकं तोडलं. दक्ष प्रजापतीने माफी मागितली, भगवान शिवजीची स्तुती केली आणि मग दक्ष प्रजापतीला बकऱ्याचं मुख बसवलं आणि बकऱ्याचा आवाज काढून बकऱ्याच्या आवाजामध्ये दक्ष प्रजापतीने महादेवाची स्तुती केली आणि दक्ष प्रजापतीचा अपराध भगवान शंकराने सहन केला. म्हणून तेव्हापासून कुठल्याही महादेवाच्या मंदिरात जाताना अगोदर बकऱ्याचा आवाज काढतो ना, बकऱ्याचा आवाज काढायचा आणि मग महादेवाचं दर्शन करायचं, हे त्यामागचं प्रमुख कारण आहे. सती माता यज्ञकुंडामध्ये आपला देह भस्मसात करते आणि त्यानंतर हीच सती माता पुढे हिमालय नावाचा पर्वत आहे आणि हिमालयाची कन्या आहे, तिचं नाव आहे मैना. माफ करा, हिमालयाची पत्नी आहे, तिचं नाव आहे मैना. हिमालय आणि मैना यांच्या पोटी जिचा जन्म झाला तिचं नाव आहे पार्वती. पार्वती का नाव ठेवलं? पूर्वीच्या काळी बापाच्या नावावरून पोरीचे नाव असायचे. बघा तुम्ही, बापाचं नाव पोरीच्या नावात यायचं. जनकाची कन्या जानकी, देवकाची कन्या देवकी, रेवताची कन्या रेवती, तसं पर्वताची कन्या पार्वती. पर्वताची कन्या आहे म्हणून तिचं नाव आहे पार्वती. तिचं आणखीन दुसरं एक नाव आहे अपर्णा. अनेक दिवस भगवान शिवजी पतिरूपामध्ये मिळावे म्हणून तिने पानं खाऊन तपश्चर्या केली होती, पानही सोडले होते, म्हणूनही तिचं एक नाव पाहायला सापडतं अपर्णा. भगवान नारद महर्षींचं आगमन जेव्हा मैनेकडे होत आहे, हिमालय पर्वताकडे होत आहे, त्यावेळेला मैना नारद महर्षींना आपल्या कन्येचं भविष्य विचारते. सांगा, ही माझी कन्या आहे, हिचं भविष्य पहा. नारद महर्षीने तिचं भविष्य सांगायला लागलं. अतिशय सुंदर असेल, अतिशय सुलक्षणीय असेल, तिच्या मालकाला प्रिय असेल, अशा अनेक पद्धतीचं भविष्य सांगता 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 नारद महर्षीने असं भविष्य सांगितलं, हिचा विवाह एका जोगी जटिल अमंगल वेश, तुलसीदासजी रामायणामध्ये लिहित आहे, हिचा विवाह अशा व्यक्तीसोबत होणार आहे जो जोगी असेल, जटी असेल, अमंगल वेश धारण करणारा असेल, जंगलामध्ये राहणारा असेल, अंगाला राख लावणारा असेल, अशा व्यक्तीची हिचा विवाह होणार आहे. त्यावेळेला मैना भगवान नारदांना म्हणते आहे, नारद महर्षी, हिच्या प्रारब्धामध्ये काही बदल करता येईल का? नारदाने सांगितलं, हिच्या ललाटीची जी रेखा आहे ती कोणाला काही बदलता येणार नाही.
आणि मग भगवान मग पार्वतीच्या लक्षात आलं की असा पती जर आपल्या रूपात मिळणार असेल तर असा व्यक्ती फक्त एकच आहे, तो म्हणजे भगवान शिवजी. आणि भगवान शिवजी भगवान महादेवच आपल्याला पती रूपामध्ये मिळावेत म्हणून अनेक दिवस पार्वती मातेने भगवान शिवजीची साधना केली, तपश्चर्या केली, भजन केले. इकडे शिवजी स्वतःच्या साधनेमध्ये मग्न आहेत, स्वतःच्या भजनामध्ये मग्न आहेत. अनेकांनी शिवजींची साधना भंग करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला कोणी साधना भंग करावी, त्यावेळेला कामदेव पुढे आले. कामदेवाने भगवान शिवजींची साधना भंग करण्याचा प्रयत्न केला. रागाच्या भरामध्ये शिवजींनी त्यांना शाप दिला. कामदेवाची पत्नी शरण आली, त्यावेळेला पत्नीला शाप दिला. हा कामदेव प्रत्यक्ष रूपाने जरी नाही राहिला तरी हवेच्या रूपामध्ये शिल्लक राहील आणि तोच तुला अनिरुद्धाच्या रूपामध्ये तुला कृष्ण अवतारामध्ये मिळेल वगैरे ही कथा आपल्या सर्वांना पाठ आहे, माहिती आहे. भगवान शिवजी या साधनेतून जागे झाले आणि सर्व देवाने विनंती केली. का? भगवान शिवजीचा विवाह जोपर्यंत होणार नव्हता तोपर्यंत कार्तिक स्वामीचा जन्म होणार नव्हता आणि यांचा जन्म होणार नव्हता तोपर्यंत काही राक्षस मरणार नव्हती. म्हणून ही सगळी राक्षस मरावी आणि धर्माचं रक्षण व्हावं म्हणून भगवान शिवजींचा विवाह होणं आवश्यक होतं. लक्षात ठेवा, काही जण मरण्यासाठी, काही जण जगणं आवश्यक असतं. काही जणांचा मृत्यू होण्यासाठी, काही जणांचा जन्म होणं आवश्यक असतं. काही जणांच्या मरणासाठी लोक प्रार्थना करतात तर काही जणांच्या जन्मासाठी लोक प्रार्थना करतात. भगवान शिवजींना विनंती केली, आपण विवाहासाठी तयार व्हावं, आपण लग्नासाठी तयार व्हावं. भगवान शिवजी लग्नाला तयार होत आहेत आणि हिमालय पर्वताकडे भगवान शिवजींची वरात निघती आहे. ऐका बाय बाबा, भगवान शिवजी हिमालय पर्वताकडे निघाले. जाता 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 नंदीला सहज भगवान शिवजी म्हणायला लागले, नंदी, लग्नाला निघालो खरं आहे पण जरा वराड जरा कमी दिसते, जरा वराडातली माणसं कमी दिसते, जरा वराड मोठं पाहिजे, भरपूर वजन पाहिजे ना वराडाचं. आणि वराड मोठा असल्याशिवाय वजन पडत नाही. एवढी माणसं आली, तेवढी माणसं आली, वजन पडलं पाहिजे नवरीकडे आपलं. नंदी म्हणले, भगवान वराड वाढवायची इच्छा आहे का तुमची? म्हणले हो. वराड वाढवायचं? 5 मिनिटं थांबा म्हणली, मी वराड वाढवतो. नंदी वराड वाढवण्याकरता म्हणजे लोक वाढवण्यासाठी गावात गेले नाही. गावात नाही गेले. ते कुठे गेले? ते गेले मसनवाटा. मसनवाटा माहिती आहे तुम्हाला? मसनवाटा बोला ना, माहिती आहे का नाही? इकडे काय म्हणतात मसनवाट्याला? शुद्ध भाषेत तुम्ही स्मशानभूमी म्हणत असाल, आम्ही मसनवाटा म्हणतो. स्मशानभूमी तुमच्या गावाला आहे का नाही? नाही आहे का नाही? बोला ना, आहे ना? ऐका, असं सुंदर महादेवाचं मंदिर एखाद्या गावाला असेल किंवा नसेल. आपल्या दापोऱ्याला खूप सुंदर ठिकाण आहे महाराज. एखाद्या गावाला महादेवाचं मंदिर असेल किंवा बोला बोला असेल किंवा नसेल. एखाद्या गावाला गजानन बाबाचं मंदिर असेल किंवा एखाद्या गावाला ज्ञानोबारायांचं मंदिर असेल किंवा बोला बोला नसेल. एखाद्या गावाला रामाचं मंदिर असेल किंवा एखाद्या गावाला मसनवाटा असेल किंवा कोण म्हणलं नसेल? असं होईल का? बिना मंदिराचं गाव सापडेल पण बिना स्मशानभूमीचं गाव सापडणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. मला असं वाटतं की ज्या ज्या गावला जे जे अधिष्ठान आहे, जिथे महादेवाचं आहे, पांडुरंगाचं असेल, त्या गावला माणसं सकाळी सकाळी जातात आणि आपलं काम करण्याच्या अगोदर त्या मंदिरात जाऊन नमस्कार करतात आणि परत आपल्या कामाला लागतात. इथेही बरीच माणसं तशी आहेत. माझी एक हात जोडून विनंती आहे, इथून पुढे दररोज एक चक्कर मंदिराकडे करा. मंदिराकडे चक्कर करा अगर न करा, एक फेरफटका तुम्ही मसनवाट्यात मारून येत जा घरी. एक फेरी तुम्ही स्मशानभूमीत मारून आली पाहिजे, जाऊन आलं पाहिजे. तुम्ही म्हणाल का? स्मशानभूमीमध्ये जाऊन आलं की माणसाला कळतंय एक दिवस मला सुद्धा इथेच यायचंय. 50 एकरचा जरी माझा 7-12 असेल, 100 एकर जरी जमीन असली तर मसनवाट्यातच आणून मला जाळणार आहेत. मग एवढं असताना सुद्धा मी शेजाऱ्याचे बांध फोडायचे कशासाठी? हा विचार येण्यासाठी स्मशानभूमीकडे पाहणं अत्यंत आवश्यक आहे महाराज. आणि लक्षात ठेवा, स्मशानभूमी हे वैराग्य निर्माण करण्याचं सगळ्यात मोठं ठिकाण आहे. नंदी स्मशानभूमीमध्ये गेले आणि स्मशानभूमीमध्ये कोण असतात? मसनवाट्यात कोण असतात? भूतन वेताळच ना. त्या भूताना आणि वेताळांना नंदी म्हणायला लागले, हसू नका, चला आता आपल्याला महादेवाच्या लग्नाला जायचंय.
आणि सगळी भूत आणि वेताळ निघाली आणि नाचत नाचत महादेवाच्या पुढे वरातीत सामील झाली. भूती वेताळ नाचती, भूती वेताळ नाचती, वेताळ नाचती, भूती वेताळ नाचती, भूती वेताळ नाचती, भूती वेताळ नाचती, भूती वेताळ नाचती, वेताळ नाचती. हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती. गज चर्म व्याघ्रांबर, 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 गज चर्म व्याघ्रांबर. कोण आली बोला ना. भूत आली. ऐका, महादेवाच्या लग्नामध्ये महादेव नवरदेवाच्या भूमिकेत होते आणि समोर भूत नाचत होती. भूते वेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती. आणि मला असं वाटतं की नवरदेवाने हसायचं आणि बाकीच्याने नाचायचं पद्धत तेव्हापासून सुरू झाली असायची. ऐका पुढे. त्या लग्नामध्ये महादेव हे नवरदेव होते आणि नवरदेवाच्या पुढे कोण नाचत होते बोला बोला ना. झोपले का काय? भूत. कोण नाचत होते? नवरदेवाच्या पुढे कोण नाचत होते? भूत. म्हणजे नवरदेवाच्या पुढे नाचणारे. कळलं का नाही तुम्हाला? मला इकडे विदर्भातलं माहित नाही, पण आमच्याकडे मराठवाड्यामध्ये मात्र या भूताईमुळे 12:30चे लग्न 3:30ला लागले. इकडं कसं आहे? तुम्ही गप्प बसलात म्हणजे काहीतरी गडबड आहे. नक्की तुमच्याकडे सुद्धा असंच असा. बोलेन मी आपल्याला, ऐकावं माय बाप. माझ्या रामललाचं लग्न, रामचंद्र प्रभूचं लग्न ठरलेल्या वेळापेक्षा फक्त 14 क्षण उशीर लागलं होतं. मुहूर्त ठरलेला होता ना. मुहूर्ताला लग्न का लावावं? बघा तुम्ही, आपण ज्यावेळेला लग्न ठरवतो त्यावेळेला लग्न पत्रिका छापल्यानंतर पहिली पत्रिका आपण देवाच्या दरवाजात नेतो किंवा देवाच्या पायावर ठेवतो. पहिली पत्रिका. आणि देवाच्या पायावर पत्रिका ठेवली की लगेच देव त्यांच्या डायरीमध्ये नोंद करून घेतो, या तारखेला 12:35 मला या मंडपात जायचं. आणि त्यावेळेला बरोबर भगवान परमात्मा त्या मंडपावर आलेला असतो. त्यावेळेला जर लग्न लागलं तर देवाचा आशीर्वाद मिळतो. 2, 5, 10 मिनिट उशीर झाल्यावर देव काही एवढा रिकामा आहे? आपल्यासारखे कथाकार कीर्तनकार जर उशिरा लग्न असेल तर लोक म्हणतात नाही मला कथेला जायचे, कथाकार निघून जातात भेट देऊन. एवढा मोठा जगाचा मालक भगवान परमात्मा 3-3 तास तुमच्या मंडपामध्ये बसायला काय रिकाम आहे? पण माझे हात जोडून विनंती आहे, लग्न ठरलेल्या वेळेला लावा. आणि लग्न वेळेला लावायचेच नसतील तर पत्रिकेवर टाका आज दिनांक या दिवशी, या वेळेला नाही, जवा लागल तवा असं टाका. असंच ना. रामचंद्र प्रभूचं लग्न फक्त 14 क्षण उशिरा लागलं. फक्त 14 क्षण. त्याचा परिणाम प्रभूच्या जीवनामध्ये 14 वर्षाचा वनवास आला. रामाचं लग्न 14 क्षण उशिरा, 14 वर्षाचा वनवास. आमचे लग्न 3-3 तास उशिरा, वनवासच वनवास. वेळेवर लग्न लावा. याही गोष्टीकडे थोडस विचार करा, या प्राधान्य द्या. भगवान शिवजी जेव्हा लग्नाच्या मंडपामध्ये येत आहेत, आल्यानंतरही तिथे मोठा बराच गोंधळ झाला. आणि असं करता 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 भगवान शिवजीचा आणि माता पार्वतीचा विवाह झाला.
ज्या ठिकाणी विवाह झाला ते ठिकाण आहे त्रिजुगी नारायण. उत्तराखंडला जर आपण गेलात, हरिद्वार पासून अंदाजे 200 किलोमीटर अंतरावर, 200-250 किलोमीटर अंतरावर सीतापूर आहे. सीतापूर पासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर सोनप्रयाग आहे. सोनप्रयाग पासून 4 किलोमीटर अंतरावर गौरीकुंड आहे आणि गौरीकुंडापासून अंदाजे 22 किलोमीटर अंतरावर केदारनाथ आहे. एवढं सोपं नाही. गौरीकुंडापर्यंत गाडीने जाता येते, पण गौरीकुंडापासून केदारनाथ पर्यंत मात्र सगळं पायी जावं लागतं. तो सगळा डोंगराचा प्रवास आहे. एवढं सोपं नाही केदारनाथचं दर्शन. माझं अहोभाग्य आहे, मी स्वतःला नशीबवान समजतो की माझ्या आयुष्यामध्ये मला 5 वेळेला केदारनाथाच्या जवळ मुक्काम करण्याची संधी मिळाली. मायबाप, तुम्हालाही ज्यांना जमेल ना. आणि पुन्हा एक गोष्ट सांगू, वय झाल्यानंतर सगळे पाय थकल्यानंतर केदारनाथ करण्यापेक्षा जोपर्यंत तब्येत व्यवस्थित आहे तोपर्यंत करा. गौरीकुंडापासून आणि सोनप्रयागच्या मधून डाव्या बाजूला अंदाजे 3.5 ते 4 किलोमीटर अंतरावर त्रिजुगी नारायण नावाचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी भगवान शिवजीचा आणि माता पार्वतीचा विवाह झाला. तेव्हा विवाह झाला, पण तेव्हापासून आजपर्यंत तिथला जो अग्नी आहे तो अग्नी प्रदीप्त आहे महाराज, आजपर्यंत. आता आणि त्रिजुगी नारायणाच्या पायापासून येणारे जे पाणी आहे ते पाणी आजही औषधी आहे. मी जेव्हा आता केदारनाथला गेलो होतो त्यावेळेला एका सोलापूरच्या MD मेडिसिन असणाऱ्या डॉक्टरनी मला फोन केला, महाराज तुम्ही केदारनाथला गेलाय असं कळलं. म्हणलं हो, माझी एक विनंती आहे. म्हणलं काय सांगा. त्रिजुगी नारायणाचं पायाचं जे तीर्थ आहे, जे पाणी आहे, ते पाणी माझ्यासाठी एक कॅन घेऊन या. म्हणलं डॉक्टर साहेब का? तुम्ही तर डॉक्टर माणसं आहात, विज्ञानाला मांडणारी माणसं आहे, तुम्ही आमच्या अध्यात्माला विरोध करणारी माणसं आहात. त्या डॉक्टरने स्वतः सांगितलं, मी MBBS MD मेडिसिन आहे, पण मला कॅन्सर आहे, 3ऱ्या टप्प्यात मी आहे. यावर कुठलंच मेडिकल सायन्स मध्ये औषध नाही. यावर फक्त एकच औषध आहे, त्रिजुगी नारायणाचे पवित्र जल. एवढं औषध आहे महाराज. या त्रिजुगी नारायण या ठिकाणी भगवान शिवजींचा आणि माता पार्वतीचा विवाह झाला. कालांतराने मग कार्तिक स्वामी आदी करून भगवान शिवजींचा संसार सुरू झाला. ही कथा भागवताच्या 4th स्कंदामध्ये शुकदेवजी राजा परीक्षितेला सांगतायत. बाकीच्याही अन्य कथेकडे आपल्याला यायचं आहे. परीक्षित महाराज शुकदेवांच्या पुढे विराजमान आहेत. 7 दिवसाचं आयुष्य शिल्लक होतं. एक कथा परीक्षित विचारतायत आणि शुकदेवजी एका कथेचं निरूपण करतायत. पुढच्या कथेला आपण सुरुवात करत आहोत. तत्पूर्वी मोठ्या प्रेमाने सर्वांनी, प्रेमळ अंतःकरणाने 2 मिनिट 5 मिनिट सर्वांनी संकीर्तन करायचं आहे. माझी विनंती अशी आहे, भजन करत असताना केवळ आमच्या गायकांनी आम्हीच भजन करायचं असा गैरसमज करू नका. तर तो भजन तुम्ही गायलंही पाहिजे आणि टाळी वाजवली पाहिजे आणि भजनामध्ये सहभागी झालं पाहिजे. काल तर आपण नाचून आपल्या आनंदात सहभागी झालो, पण प्रत्येक भजनाला काही नाचता जरी नाही आलं तरी बसली मंडळी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, टाळी वाजवत चला आणि टाळी वाजवता वाजवता संगीताच्या तालावर असं डोलत चला. असं डोललंही पाहिजे महाराज, डोललंही पाहिजे. तुम्हाला डोलल्यावर काय होतंय? डोलता 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 बघा तुम्ही, डोलता डोलता डोलता. आता बसायचं म्हटल्यावर 3-3 तास बसायचं म्हटल्यावर कमलेला कळ लागते, पाठ दुखते महाराज. असं डोलता डोलता असं पाठीलाही थोडा आराम वाटतो आणि असं भजन करत असं डोलत 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 हळूच अशी पाठ मोडून घ्यायची, म्हणजे 3 तास बसायला तुम्हाला सहज सोपं जाईल. मोठ्या प्रेमाने टाळी वाजवली पाहिजे आणि सर्वांनी गाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सब मिलके गाएंगे. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा
माझा माझा माझा माझा माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठल